नमस्कार, आजी चर्चेचा या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज मी पहा याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे लोकणचे गहू 1.5 किलो गहू घेतलेले आहेत। आता उन्हाळा सुरू झाला की महिलांची उन्हाळी वाळवळाची लगबग होत असते। मी या ठिकाणी हे गहू वाळवून 3 दिवस सलग यांना भिजवत घालायचे, चांगले धुवून काढायचे, पाण्यात बुडतील एवढं भिजत ठेवायचं आणि मग ते त्याचा चिक काढायचा। तर तोपर्यंत चला तर आपल्याला त्याची 3 दिवस वाट पाहावी लागेल। हे मी 3 वेळा धुवून घेणार आणि 3 वेळा धुतल्यानंतर पूर्ण पाण्यात बुडतील असे आणि उन्हात ठेवायचे। उन्हात ठेवलं की 3 दिवसात खूप छान हे भिजतात आणि याचा चिकही सुटतो। तर आता मी हे धुवून दाखवते मी तुम्हाला। हे पहा, 3 दिवसापूर्वी मी गहू भिजत घातले होते, ते भिजलेत। दररोज सकाळ संध्याकाळचं पाणी ओतून काढलं, उन्हात ठेवल्यामुळे ते चांगले भिजलेत। आता ते आपल्याला धुवून घ्यायचे चांगले। गहू वाया जाऊ नये म्हणून मी चाळणीत ओतलेले पाहते। आता या ठिकाणी हे सर्व गहू इथे उपसून घेणार आहे मी। खूप छान भिजलेत। याच्याकडे जर पाहिलं ना तर तुमच्या लक्षात येईल, असं दाबल्याबरोबर त्याचा चिक बाहेर पडतोय पहा लगेच। आणि मग आता हे मला वाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी या पाटा वरवंटा मी ठेवलाय तिथे पहा, त्या पाटा वरवंट्यावर ते वाटून घेणार आहे। दाखवते मी तुम्हाला। बस बायकी पाट्यावर गहू घेतलेत मी। आता हे वाटून घेणार पहा, हलक्या हाताने वाटायचे, खूप जोराचे नाही आहे। त्यामुळे मी ते वाटून घेऊन सगळ्या याच्यात करणार आणि शेवटी ते गाळून घेणार। 3 गाळणी लावणार, एक ही मोठी लावणार, एक ही छोटी लावणार आणि अगदी कुरड्या आपल्याला पांढऱ्या शुभ्र म्हणलं तर फडक्याने गाळायच्या। पण हा खास खाण्यासाठी चीक आणि बिवड्यासाठी चोथा यासाठी मी हे केलेलं आहे। म्हणून त्या 2 चाळणीने ते चाळून घेणार आहे। सगळं वाटून झाल्यावर मी तुम्हाला कसं चाळायचं ते दाखवते। हा शेवटचा खाना राहिलेला आहे, बाकी सगळं म्हणजे वाटून झालेलं आहे। गावाकडच्या महिला आहेत ना, याचं 5-5 किलोचं करतात आता सध्या तरी। पूर्वी तर आमची आई 10 किलोचं एका वेळेला करायला लावायची। 2 सुना मी वाटायला लावायची गहू आणि एका वेळेस 10 किलोच्या कुरड्या हाटायच्या पहा। तर हे अशा प्रकारे हे सगळं मी वाटून घेतलेले। आता ते चाळून घेते, त्यावेळेस तुम्हाला दाखवेल पहा। आता हे पाणीसुद्धा खाली जाऊ नये म्हणून पुन्हा इथं घ्यायचं आणि परत वाटायचं। हे पाय हा शेवटचा जो घाणा आहे ना, तो मी ओबड धोबड वाटलाय का तर याच्यात थोडासा चिक राहावा। याच्यापासून भाजी बनवलं, कांदा घालून भाजी कशी बनवायची ती घेणार। याच्यात थोडा चिक राहिला की ती चटणी छान लागते। चोथ्याची चटणी म्हणतात, गव्हाच्या चोथ्याची चटणी। तर हा वेगळा धुणार आहे आणि हे सगळं एकत्र मी धुणार आहे पहा। हे बघा, हे सगळं वाटून झाले माझं आणि या ठिकाणी हे सगळं एकत्र करून 3 चाळणीने धुवून काढणार आहे। हे पाहता एकदा मी चाळलेलं आहे, पुन्हा आता चाळून घ्यायचंय। खाली आधाराला म्हणून ठेवले, ही बारीक चाळणी चाळून घेणार आहे। आता हे खरं म्हणजे याला 2-2 माणसंच लागतात, पण थोडंसंच आहे म्हणून काही सुनबाईला बोलवलं नाही। आता पहा, याच्यात पुन्हा अडकतं थोडंसं आणि मी जास्त रगडून नाही वाटलं, कारण मला त्याच्या बिवड्या पण करायच्या चोथ्याच्या। म्हणून पहा, काहीच चोथा असता राहिलं नाही, तर खूप असं जर जोराचं हे केलं। आता हा झाला पहा, फक्त गाळून झाला आपला चिक तयार। आता हा उद्या सकाळपर्यंत असाच ठेवला की वरचं पाणी काढून टाकायचं आणि मग त्या चिकाचं करायचं। आणि हा जो वेगळा ठेवला मी तुम्हाला दाखवते आता। नाही, हे जे वेगळं ठेवलेलं आहे ना, हा चोथाच वेगळा ठेवणार आहे मी। या चोथ्याचं काय करायचं, मला चटणी करायची। चटणीसाठी जास्त धुवायचा पण नाही त्याला, म्हणून तो बाजूला काढून त्याची चटणी करा। कारण त्याच्यात जर थोडा आंबूसपणा राहिला ना चिकाचा, तो खूप छान चटणी लागते। हे पाहता, हे 3ऱ्यांदा शेवटचं मी चाळून ठेवते। हा घट्ट चिक आहे एकदम आणि हे सर्व आता उद्यापर्यंत ठेवायचं आहे पहा। मग उद्यासुद्धा तुम्हाला दाखवेन मी चिक काढताना कसा काढायचा। घट्ट झालं, चांगला झाला, भिजलाय छान आणि सारखं आपण धुतल्यामुळे काय झालं, त्याला वास पण नाही असा घाण येत, नाही तर खूप घाण वास येतो जर आपण त्याचं पाणी काढलं नाही। चला तर मग मी उद्याच दाखवते आता तुम्हाला सगळं।
हे पहा, काल मी हा चिक गव्हाचा वाटून ठेवलेला होता, त्याच्यात पाणी घालून ठेवलेलं होतं. आता हे वरचं पाणी आहे ना, निवळलेलं ज्याला म्हणतो, ते पाणी आपल्याला काढून टाकायचं. याच्यात मी काय केलं होतं पहा, ह्याप्रमाणे हे सर्व पाणी हळूहळू काढायचं, कारण याच्यात चीक जाऊ नये म्हणून. वरचं पाणी काळं असतं, आंबट असतं, ते काढून टाकायचं आणि ते हळूहळू काढायचं. असं नाही त्याच्यात मग चीक जाण्यात, जर याला धुसड घाई चालत नाही, म्हणून ते हळूहळू हळू असं काढायचं. आणि मग पूर्ण काढल्यावर मी तुम्हाला दाखवते. हे पहा, याच्यामध्ये मी तुरटीचा खडा टाकलेला होता निवळण्यासाठी, तो तुम्हाला दाखवायचा आहे मला. याने काय होतं, कुरड्या जर करायच्या असतील तर पांढऱ्या शुभ्र येतात, म्हणून त्यासाठी आता ह्या हलवून घ्यायचं. आता हा मी खास खाण्यासाठी म्हणून चिक केलेला आहे, कुरड्यासाठी नाही. तर काय होतं, इथं माझ्या शेजारनी सख्या आहेत ना, त्यांनी जर केला तर त्याही आणून देतात. मग आता एवढा काही मला लागणार नाही, म्हणून मी पण करते. चमच्याने हलवूया. खूप घट्ट होतं पहा. पहा, ह्याचं चिकाचं हे अशा प्रकारे होतं. असं त्याला बराच वेळ हलवावं लागतं, असं तेव्हा तो एकजीव होतो. खूप वेळ जातो, घट्ट बसतं खाली. पहा हे असं घट्ट होतं. आणि हे सगळं एकजीव करून सारखं हलवून हलवून एकजीव करायचं आपल्याला. त्याच्या त्या खालच्या गाठी झालेल्या आहेत त्या मोडायच्या. आणि खायला चिक करताना जितकं पाणी तितकंच चिक घ्यायचा. समजा आपण 2 वाट्या पाणी टाकलं तर 2 वाट्या चिक त्याच्यामध्ये टाकायचा. किंबहुना 1.5 वाटी टाकलं तरी चालतं. आणि गरम पाणी ठेवायचं शेजारी. कुरड्यासाठी सांगितली मी प्रोसिजर तुम्हाला. आणि खूप छान. फक्त मीठ घालायचं, आवडत असेल तर जिरं, एवढं घालून तो खाण्यासाठी चिक करणार आहे. आता पहा, हे इतकं घट्ट बसले, लवकर निघतसुद्धा नाही. अशा प्रकारे तो सगळा हलवून घ्यायचा. निघाले आता. हे बघ, हल्ली बाजारात पण मिळायला लागलं. व्यवसाय लोकांनी केलेला आहे, सुरू झालेला आहे तो व्यवसाय. आणि खूप 6-6 महिने आधी प्रिझर्व करून ठेवतात. तर आता पहा, मी या पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहे. आणि 1 ग्लास पाण्यामध्येच तो चीक टाकणार आहे. त्याला फक्त उकळी आणायची. जाडं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, कारण चव असते ते जाड्या मिठालाच. आणि थोडं जास्त टाकायचं, कारण तो खारट चीक जो असतो ना, तो खूप छान लागतो. म्हणून त्याच्यामध्ये आता 1 ग्लास पाणी टाकलं, 1च ग्लास आपण त्याला टाकायचं. पण या ठिकाणी मला द्यायचं आहे दुसऱ्याला, म्हणून मी अजून 1 ग्लास त्याच्यात पाणी टाकणार आहे. 2 ग्लास पाण्याचा तो चिक बनवणार आहे. तर दाखवते मी तुम्हाला नंतर. पहा, याच्यात वरून मी जिरं टाकलेले आणि मीठ टाकलेले. याला उकळी आली आता चांगली. रवीने हाटायला घेतलेले. तुमच्या लक्षात येईल का घेतले ते. याला चाटू म्हणतात ना, तो असतो, तो टाकणार आहे. मी मोजून घेतला हा चिक 1.5 ग्लास आहे. तर आता पहा, हळू हळू त्याच्यामध्ये मला तो टाकायचा आहे. मी याच्यात ओतून घेते छोट्या भांड्यात, ओतायला बरं जाईल. आणि म्हणून आता पहा, या 1.5 ग्लास पाण्यात जेवढा बसेल तेवढा करायचा. कुरड्याचा सुद्धा याच प्रकारे करत असतो आम्ही. आणि विशेष म्हणजे एका वेळेला आता पुरेसं होणार आहे, तेवढं लागल्यास टाकणार नंतर. पण बरोबर एवढ्यामध्ये त्याचं होणार आहे. आणि सारखं हलवायचं न थांबता, हे महत्त्वाचं असतं. याला चमच्यानं नीट हलवलं जात नाही सुरुवातीचं, मग गाठी होत नाही त्याच्या, म्हणून सारखं हलवत राहायचं. झाल्या तरी छोट्या याच्या असतात, त्या रवीनं फोडता येतात त्या. हे पहा, गॅस बंद केलेला आहे. 10 ते 15 मिनटं याला शिजायला लागतात. आता तयार झाला हा चिक. इतका पौष्टिक असतो. आम्हाला आठवतं लहानपणी गावाला प्रत्येक आमची काकू, मुलांना दुसरं काही खायला नसायचं म्हणून 2च दिवस भिजवायचं. असं थोडंसं आठवाभर भिजायला घालायचे आणि करायचं. तर पहा, आता मी याच्यात तुम्हाला काढून दाखवते हा. आणि खाण्याला ते इतका सुंदर असो. काही जण याला साखर घालूनही करतात,
पहा पहा, तुम्ही नक्की असा बनवून पहा. एक वेगळा पदार्थ म्हणून आणि पौष्टिक खूप मात्र. थंडीच्या दिवसात खाल तर आणखीन बहार येते. पण थंडीत ते भिजत नाहीत लवकर गहू. उन्हाळ्यात जास्त भिजतात. उन्हाळ्याचे 3-4 महिने खाल्लं तर याच्या इतकं पौष्टिक खाणं कोणतंच नाही. आम्हाला खूप आवडतं म्हणून मी दरवर्षी तो खास खाण्यासाठी आणि विशेष म्हणजे काही मैत्रिणींनी दिलेला असतो, त्यांनाही वानवळा म्हणून देत असते. चला तर मग तुम्ही नक्कीच बनवून पहा असा कुरडयाचा चिक. इतका सुंदर लागतो खायला तो. वा, त्याची चव काय वेगळीच असते.